स्वामिनी निरंतर माझी सुता ही क्षमेची, असं म्हणून श्रीरामाने अत्यंत आनंदाने निष्कलंक म्हणून पतिव्रता म्हणून जानकीचा परत स्वीकार केला. सर्व सैन्यामध्ये आनंद पसरला. रामाने विभीषणाला आज्ञा केली, लंकाधिपते निरपेक्षपणानं आणि सुखानं लंकेच्या साम्राज्याचा उपभोग घे. आता रामांचं कार्य पूर्ण झालंय. भरत भेटीची त्यांना ओढ लागली आहे. विभीषणानं पुष्पक विमान तयार. विमानामध्ये बसण्यापूर्वी रामाने न्यायासाठी आणि सत्यासाठी लढणाऱ्या आपल्या साऱ्या सहकार्यांचा निरोप घेतला. त्यांना अयोध्येचं निमंत्रण केलं. श्रीराम, सीतामाई आणि लक्ष्मण विमानामध्ये बसले. विमानाने उड्डाण केलं आणि अयोध्येच्या मार्गावरती असताना एके दिवशी ते विमान श्री भरद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये उतरलं. याच दिवशी रामांच्या वनवासाची 14 वर्ष पूर्ण झाली आहेत. आपण येत असल्याची वार्ता हनुमंताकरवी अयोध्येला कळवण्याची व्यवस्था त्यांनी अगोदरच केलेली आहे. राम येत आहेत, सीतामाई येते आहे, लक्ष्मण येतो आहे. या वार्तेनं सारी अयोध्या आनंदाने अक्षरशः नाचते आहे. शत्रुघ्नानं सर्व अयोध्या शृंगारली आहे. भरत डोळ्यामध्ये प्राण साठवून रामांची वाट पाहतो आहे. भरद्वाजांच्या आश्रमामधून रामांच्या विमानाने उड्डाण केलं. ते अयोध्येच्या परिसरामध्ये येऊन उतरलं. राम विमानामधून बाहेर आले आणि साऱ्या अयोध्यावासियांनी सीतावर रामचंद्र की जय असा आनंद गजर केला. भरतानी रामांच्या सुपूजित पादुका त्यांच्या चरणी घातल्या. आनंदाश्रूंनी भरलेल्या नेत्रांनी तो रामाला म्हणतोय की रामा, तुझं म्हणून सांभाळलेलं तुझं हे राज्य, तुझे हे सिंहासन आता तू परत घे. श्रीरामाने भरताला आलिंगन दिलं. सर्व मातांना ओहेदा रामसीताने प्रणाम केले. त्या भेटीचा आनंद केवळ अवर्णनीय होता. असंख्य नेत्र श्रीरामांना ओवाळू लागले. असंख्य कंठ त्यांचा जय जयकार करू लागले. सौख्य साकार, स्वर्ग सौख्य साकार, त्रिवार जय जयकार. तुला चिंतिते सुदीर्घ आयु, पुण्य सलीला सरिता सरयू, पुलकित पृथ्वी पुलकित वायू, पुलकित पृथ्वी पुलकित वायू. आज अहल्ये परी झाला नगरीचा उद्धार, नगरीचा उद्धार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. शिवचापासम विरह भंगला, स्वयंवरा सम समय रंगला. अधीर अयोध्यापुरी मंगला, अधीर अयोध्यापुरी मंगला. सानंदाश्रू तुला अर्पिते, दृढ प्रीतीचे हार, दृढ प्रीतीचे हार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. तव दृष्टीच्या पावन स्पर्शे आज मांडिला उत्सव हर्षे. मने विसरली 14 वर्षे, मने विसरली 14 वर्षे. सुसज्ज आहे तव सिंहासन, करी प्रभो स्वीकार, करी प्रभो स्वीकार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. तुझ्या मस्त
सात नद्यांना मिळो तीर्थता अभिषिक्ता तुझ जाणीव देता अभिषिक्ता तुझ जाणीव देता मुनी वचनाचा पुन्हा होऊ दे अर्थासह उच्चार अर्थासह उच्चार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार पितृकामना पुरी होऊ दे राम राजया पुरी येऊ दे ते कौसल्या माय पाहू दे ते कौसल्या माय पाहू दे राज्ञी सह तू परंपरेने भोग तुझा अधिकार भोग तुझा अधिकार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार प्रजाजनी जे रचिले स्वप्नी मूर्त दिसोते स्वप्न लोचनी राजा राघव सीता रानी राजा राघव सीता रानी चतुर्वेद से लोक पूजिती रघुकुल दीपक चार रघुकुल दीपक चार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार राम राज्या असता भूवर कलंक केवल चंद्र कलेवर कज्जल रेखित स्त्री नयनावर कज्जल रेखित स्त्री नयनावर विचारातले सत्य आणीतील अयोध्येत आचार अयोध्येत आचार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार समयी वर्षतील मेघ धरेवर सस्यशालिनी धरा निरंतर सेवारत जन स्वधर्म तत्पर शांति शांति मुनि वांछिती तीखेवाकार तीखेवो आकार शांति शांति मुनि वांछिती तीखेवो आकार तीखेवो आकार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार करून अयोध्येच्या प्रजाजनांनी श्रीरामांना आपल्या प्रासादाकडे नेलं. योग्य मुहूर्त पाहून राम सीतांना राज्याभिषेक करवला. रामराज्याला शुभारंभ झाला. श्रीरामाने सुग्रीव अंगद यांच्यासह सर्व वानरवीरांचा यथोचित सन्मान केला. सुग्रीव आला तर त्याने आपला पाचवा भाऊच मानला आणि त्याला किष्किंधेला परत जाण्याची आज्ञा केली. विभीषणाला असंख्य भूषण प्रदान केली आणि लंकेत जाण्याविषयी अनुज्ञा दिली. हा निरोप समारंभ चालू असतानाच हनुमंत समोर आला आणि श्रीरामांचे चरण घट्ट धरून अत्यंत भावस्निग्ध स्वरात त्यांना म्हणाला, प्रभो मज एकच वर द्यावा, प्रभो मज एकच वर द्यावा.
रामाच्या ठाई माझा निश्चल भाव रहावा, एकच वर द्यावा प्रभो मज, एकच वर द्यावा. कधी नसावे चंचल हे मन श्रीरामाया चरणापासून, कधी नसावे चंचल हे मन श्रीरामाया चरणापासून. जोवरी भूवर राम कथानक तोवरी जन्म असावा, एकच वर द्यावा प्रभो मज, एकच वर द्यावा. राम कथानित वदने गावी, राम कथाया श्रवणी यावी, राम कथानित वदने गावी, राम कथाया श्रवणी यावी. श्रीरामा मज श्रीरामा विण दुसरा छंद नसावा, एकच वर द्यावा प्रभो मज, एकच वर द्यावा. पावन अपुले चरित्र वीरा, सांगू ते तमज देव अप्सरा. पावन अपुले चरित्र वीरा, सांगू ते तमज देव अप्सरा. श्रवणार्थी प्रभू अमरपणाया दिनासी यावा, एकच वर द्यावा प्रभो मज, एकच वर द्यावा. मेघासमनी अखंड प्राशीन, असेल तेथून श्रीरामायण. मेघासमनी अखंड प्राशीन, असेल तेथून श्रीरामायण. मेघापरी मी शतधारानी करीन वर्षावा, एकच वर द्यावा प्रभो मज, एकच वर द्यावा. राम कथेचे चिंतन गायन, ते रामाचे अमूर्त दर्शन. राम कथेचे चिंतन गायन, ते रामाचे अमूर्त दर्शन. इच्छा मात्रे या दासाते रघुकुल दीप दिसावा, एकच वर द्यावा प्रभो मज, एकच वर द्यावा. जोवरी हे जग जोवरी भाषण, तोवरी नूतन नित रामायण. जोवरी हे जग तोवरी भाषण, तोवरी नूतन नित रामायण. सप्तस्वरानी रामकथेचा स्वाद मला द्यावा, एकच वर द्यावा प्रभो मज, एकच वर द्यावा. असंख्य वदने
असंख्य भाषा सकलांची मज एकच आशा असंख्य वदने असंख्य भाषा सकलांची मज एकच आशा श्रीरामांचा चरित्र गौरव त्यानी सांगावा एकच वर द्यावा प्रभो मज एकच वर द्यावा सूक्ष्म सूक्ष्मतम देहा धरुनी फिरेन अवनी फिरेन गगनी सूक्ष्म सूक्ष्मतम देहा धरुनी फिरेन अवनी फिरेन गगनी स्थली स्थली पण राम कथेचा लाभ मला व्हावा एकच वर द्यावा प्रभो मज एकच वर द्यावा प्रभो मज एकच वर द्यावा. हनुमंतांच्या इच्छेप्रमाणे श्रीरामांनी हनुमंतास केलेला उपदेश. श्रीराम हृदय. लंकाधिपती रावणाचा वध करून सीतेस अशोकवनातून सोडवून आणून श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमंत, सुग्रीव आणि विभीषण यांच्यासह पुष्पक विमानाने अयोध्येस परत आले. थोड्याच काळात श्रीरामांचा राज्याभिषेक झाला आणि ते राजसिंहासनावर विराजमान झाले. त्यावेळी हनुमंतास कृतकृत्य झाल्यासारखे वाटत होते. युद्धसमयी त्याने एवढे महान कार्य केले होते की त्याला तोड नव्हती. एवढे असूनही तो निरपेक्ष भावाने राज्यसभेत श्रीरामांच्या समोर हात जोडून उभा होता. त्यावेळी श्रीराम सीतेस म्हणाले, जानकी, या हनुमंताची आपणा दोघांवर आढळ श्रद्धा आहे आणि भक्ती आहे. याला तू माझ्या सत्य स्वरूपाचे ज्ञान करून दे. सीता श्रीरामांच्या आदेशाप्रमाणे हनुमंतास श्रीरामांचे सत्य स्वरूप सांगू लागली. ती म्हणाली, वत्सा हनुमंता, श्रीराम हे अद्वितीय सच्चिदानंद परब्रह्म आहेत. ते सर्व उपाधींनी रहित असून मन आणि इंद्रिये यांचा विषय नसणारे आहेत. आनंदघन, निर्मल, शांत, विकारहीन, निरंजन, सर्व व्यापक, स्वयंप्रकाशी आणि रागादी दोषरहित परमात्मा आहेत. सीता पुढे म्हणाली, अरे हनुमंता, विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय करणारी मूल प्रकृती मीच आहे. श्रीरामांच्या सानिध्यामुळेच मी निर्लसपणे हे विश्व निर्माण करते. यानंतर सीतेने श्रीरामांच्या जीवनातील प्रमुख घटना हनुमंतास संक्षेपाने सांगितल्या. सीता पुढे म्हणाली, तत्वतः श्रीराम सर्वव्यापी असल्याने ते कुठेही जात नाहीत, येत नाहीत, शोक करीत नाहीत, इच्छा करीत नाहीत, त्याग करीत नाहीत, तसेच अन्य कोणतीही क्रिया करीत नाहीत. ते आनंद स्वरूप, अविचल, विकार रहित आहेत. परंतु मायेचा गुणांशी संबंध आल्यामुळे ते तसे भासतात. एवढे बोलून सीता मौन झाली. यानंतर श्रीरामचंद्रांनी स्वतः हनुमंतास आत्मा, अनात्मा आणि परमात्मा यांचे तत्व सांगितले. श्रीराम म्हणाले, अरे हनुमंता, ज्याप्रमाणे आकाश 3 प्रकारचे असते, एक महाकाश, दुसरे जलाने मर्यादित झालेले आकाश आणि तिसरे प्रतिबिंब असलेले आकाश, याचप्रमाणे चैतन्य सुद्धा 3 प्रकारचे असते. एक बुद्धीची मर्यादा असलेले चैतन्य, दुसरे परिपूर्ण असणारे चैतन्य आणि तिसरे आभास चैतन्य. या तिघांमधील केवळ आभास चैतन्याने युक्त अशा बुद्धीमध्येच कर्तेपण असते. याचाच अर्थ चिदाभास रहित असणारी बुद्धीच सर्व कार्य करते. परंतु अज्ञानी लोक भ्रांतीमुळे निर्विकार, अखंड, साक्षी असलेल्या आत्म्यावरच कर्तृत्व आणि जीवित्व यांचा आरोप करतात. अर्थात आत्म्यालाच कर्ता आणि भोगता मानतात. ज्याला आपण जीव म्हणतो ते आभास चैतन्य मिथ्या आहे, कारण सर्व आभास हे मिथ्याच असतात. बुद्धी ही अविद्येचे कार्य आहे, परंतु तो परब्रह्म परमात्मा अखंड आहे. त्यामुळे बुद्धीस त्याचा भाग मानणे ही केवळ कल्पना आहे. अहम म्हणजे मीच्या रूपाने प्रत्ययास येणारे मर्यादित साभास वासनायुक्त चैतन्य म्हणजे जीव होय. याचे तत्वमसी ते तूच आहेस
ते परब्रह्म तूच आहेस इत्यादी वाक्यांनी पूर्ण चैतन्य परब्रह्माशी एकत्व प्रतिपादन केले जाते. ज्यावेळी तत्वमसी, गुरुपादिष्ट यासारख्या महावाक्यांनी जीवात्मा आणि परमात्मा यांचे एकतेचे ज्ञान उत्पन्न होते त्यावेळी आपली बुद्धी आणि कार्यासह अविद्या सुद्धा नष्ट होऊन जाते. यात अजिबात संदेह नाही. या स्थितीचा अनुभव येताच माझा भक्त माझ्या स्वरूपालाच प्राप्त होतो. परंतु जे लोक माझी भक्ती न करता शास्त्ररूपी खळग्यात पडून भटकत राहतात त्यांना शेकडो जन्मापर्यंत सुद्धा ज्ञानही होत नाही आणि मोक्षही प्राप्त होत नाही. श्रीराम प्रभू हनुमंतास पुढे म्हणाले, हे निष्पाप हनुमंता, हे परम रहस्य माझे हृदय आहे आणि प्रत्यक्ष मीच तुला सांगितले आहे. हे रहस्य माझी भक्ती नसलेल्या कोणत्याही दुष्ट पुरुषास सांगू नकोस. एवढे बोलून प्रभूंनी आपल्या वाणीस विराम दिला. महादेव पार्वतीस म्हणाले, हे देवी, अत्यंत गोपनीय, मनोहर, परमपवित्र आणि पापनाशक असे श्रीराम हृदय मी तुला सांगितले आहे. हे सर्व वेदांताचे सार आहे. जो कोणी याचे भक्तिपूर्वक सतत पठण करतो तो मुक्त होऊन जातो. याच्या पठणाने अनेक जन्मातील संचित झालेली पापे सुद्धा नष्ट होऊन जातात. हनुमंतांच्या इच्छेप्रमाणे श्रीरामाने त्यांना इच्छित वर दिला. रामकथा आणि हनुमंत दोघेही चिरंजीव झाले. परंतु श्रीरामांचं लीला चरित्र अद्याप संपलं होतं कुठे? श्रीराम राज्य करू लागल्यापासून पृथ्वीवर स्वर्ग नांदू लागलाय. आनंदा वाचून, सुखा वाचून या अवनीवरती अन्य काही उरलंच नाहीये. देवतातुल्य असलेली जानकीही अतिशय सुखामध्ये. असेच एकदा श्रीराम आणि जानकी कुबेराच्या चैत्ररथ वनासारख्या त्यांच्या अत्यंत निसर्ग संपन्न अशा अशोक वनामध्ये बसलेले असताना जानकीची फिकट अंगकांती आणि आळसावलेली देहलता पाहून श्रीरामाने हसत विचारलं, जानकी, तुला काही हवंहवंसं वाटतंय का? भरत्याचा प्रश्न जानकीला उमगला. मंद स्मित करून ती विदेह राजकन्या श्रीरामाना म्हणाली, ओठात थांबुनी सशब्द आशा लाजे, डोहाळे पुरवा रघुकुल तिलका माझे. ओठात थांबुनी सशब्द आशा लाजे, डोहाळे पुरवा रघुकुल तिलका माझे. मजकुका बाटते वनी विहारा जावे, पाखरा साधके मुक्त स्वरानी गावे. कानात बासुरी वंशवनातील वादे, डोहाळे पुरवा रघुकुल तिलका माझे. वाटते धरावे कुशीत पाडस भोळे, मज आवडती ते विशाल निर्मल डोळे. चुंबीन त्यास मी भरविन सारा सोडे, डोहाळे पुरवा रघुकुल तिलका माझे. डोहाळे पुरवा रघुकुल तिलका माझे. बलकले भिजावी चळात माझी सारी, घागरी कटीवर
करात घ्यावी झाली मस्तकी असावे तुझ्या खटाचे ओझे डोहाळे फुलवा रघुकुल तिलका माझे डोहाळे फुलवा रघुकुल तिलका माझे वाचते खणावे कंदमुळे खाणारी ती हलक्या हाते लिहिलेने सोलावी चाखून बघावे अमृतान ते तारे डोहाळे फुलवा रघुकुल तिलका माझे डोहाळे फुलवा रघुकुल तिलका माझे सांजेस बसावे आम्रतरुच्या खाली गळतील सुगंधित जदी मंजिरी भाली करतील गर्जना दुर्नवनाचे रागे डोहाळे फुलवा रघुकुल तिलका माझे धनुते बांधून बाटा पाठी वाटते फिरावे वनात मृग येसाठी पाडीत फिरावे दिसेल श्वापद जे डोहाळे फुलवा रघुकुल तिलका माझे डोहाळे फुलवा रघुकुल तिलका माझे वाटते प्रभाती बसुनी वेदी पाशी वेदांत करावा प्रकांड अत्पयुषी लालिमा मुखावर यावा पावक ते डोहाळे फुलवा रघुकुल तिलका माझे हसताई से मला खुळीला देवा एवढा तरी हा हट्ट गडे फुलवावा का विनोदांसा प्रिया आवेळी सागे डोहाळे फुलवा रघुकुल तिलका माझे डोहाळे फुलवा रघुकुल तिलका माझे सीतेनं आपले डोहाळे रामाना सांगितले. रामाने हसून तिला सांगितलं की सीते, तुझ्या इच्छा मी लवकरात लवकर पूर्ण करीन. पती पत्नींचा हा मनोहर समाज झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशीची गोष्ट. भद्र नावाच्या एका गुप्तचरानं रामाना येऊन सांगितलं की राजन, सेतुबंधन आणि रावणवध या दोन दैवी कृत्यांबद्दल सारी प्रजा आपल्याला धन्यवाद देते आहे, परंतु आणि या परंतुच्या पुढे जे काही होतं ते सांगायला तो काही धसेना. रामाने त्याला जेव्हा सांगितलं की सत्य असेल ते निर्भयपणाने कथन कर, तेव्हा तो पुढे सांगू लागला, लोकांना एक कळत नाही की रावणाच्या घरी राहिलेली सीता रामानी परत पत्नी मानलीच कशी आणि तिच्याबरोबर प्रणय करण्यामध्ये रामाना कसला आनंद मिळतो हेही त्यांना कळत नाही. लोकपाल श्री रामचंद्रांचं मन विषण्ण झालं. आपल्या प्राणांची शपथ घालून त्यांनी लक्ष्मणाला आज्ञा केली, लक्ष्मणा,
जानकीला वाल्मिकी आश्रमाच्या सन्निधी नेऊन सोडून ये. रामांच्या प्राणांची शपथ उल्लंघन घेणं कोणालाच शक्य नव्हतं. रथ तयार झाला. जानकी रथामध्ये बसली आणि जसजसा रथ वनप्रदेशामध्ये येऊ लागला तसा सीतेला अतिशय आनंद झाला. तिला वाटलं की आपले डोहाळेच पुरवले जात आहेत आणि हा तिचा आनंद मात्र लक्ष्मणाला सहन होईना. तो म्हणतोय की बहिणी, हे असं नाही. आणि जे काही होतं ते ऐकल्यानंतर मात्र सीतेच्या दुःखाला विश्व थिट झालं. गदगद स्वरात ती लक्ष्मणाला म्हणाली, मजसा लक्ष्मणा जाऊ कुठे, पती चरण पुन्हा मी पाहू कुठे, पाहू कुठे, मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे, मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे. कठोर झाली जेथे करुणा, गिळीत मिश्राचे ते करुणा, पावक झिंके जेथे वरुणा, पावक झिंके जेथे वरुणा, जे शाश्वत त्याचा देठ तुटे, देठ तुटे, मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे, मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे. पाकरिता जगेल रघुकुल. सर्व विद्यांच्या मध्ये, कलांच्या मध्ये आणि युद्धशास्त्रामध्ये प्रवीण झाली. आता ती 12 वर्षाची झाली. प्रणाम पोचवी रघुनाथा, रघुनाथा, आशीर्वच तुझे घे जाता, जाता आणखी ओठीना शब्द पुढे, श्रीराम, श्रीराम, मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे. या अनुत्तरित प्रश्नासहच गर्भवती जानकीला गंगा पार पोचवून मोठ्या कष्टानं सौमित्री परत फिरला. प्राप्त कर्तव्य म्हणून श्रीराम राज्यकारभार पाहू लागले. इकडे सीता महात्मा वाल्मिकींच्या हाती लागली. त्यांनी तिचं कन्येप्रमाणे पालन केलं. यथाकाली तिला जुळे अपत्य झाली. त्या रामनंदनाना भूतपिशाचांची बाधा होऊ नये म्हणून वाल्मिकींनी अभिमंत्रित कुश आणि लव त्या बालकांच्या शरीराभोवती फिरवले. कुश आणि लव असंच त्यांचं नामकरणही केलं. वाल्मिकींच्या नेतृत्वाखाली ती बालकं मोठी झाली. शैशवावस्था संपून जाणती दिसू लागली. सर्व विद्यांच्या मध्ये, कलांच्या मध्ये आणि युद्धशास्त्रामध्ये प्रवीण झाली. आता ती 12 वर्षाची झाली आहे. इकडे अयोध्यावती श्रीराम कर्तव्य बुद्धीनं अयोध्येचे राज्य चालवित होते. त्यांनी सर्वश्रेष्ठ असा राजसूय यज्ञ आरंभिला.
त्या यज्ञासाठी सहस्रावधी राजे, मुनी आणि प्रजाजन अयोध्येमध्ये जमले आहेत. मुनिवर्य वाल्मिकीही आपल्या शिष्यांसह आले आहेत. हे शिष्य म्हणजेच बालवीर कुश आणि लव. त्रिकालदृष्ट्या वाल्मिकीनी कुश आणि लव यांना आज्ञा केली. रघुराजाच्या नगरी जाऊन, रघुराजाच्या नगरी जाऊन, कापाळानो श्रीरामायण, कापाळानो श्रीरामायण, कापाळानो श्रीरामायण, कापाळानो श्रीरामायण. सदनाम धुनी नराधिपांच्या निवासस्थानी, पुनिजन पुनित सदनाम धुनी नराधिपांच्या निवासस्थानी. उपमार्गातून राजपथातून, उपमार्गातून राजपथातून मुक्त करवा तुमते गायन, कापाळानो श्रीरामायण, कापाळानो श्रीरामायण. रसाल मुले भले सेवुनी, रसाल ताघ्या स्वरात भरणी, रसाल मुले भले सेवुनी, रसाल ताघ्या स्वरात भरुनी. अचूक घेतला स्वरा मिळवुनी, अचूक घेतला स्वरा मिळवुनी, लय तालांचे पाळबंधन, लय तालांचे पाळबंधन. कापाळानो श्रीरामायण, कापाळानो श्रीरामायण. नगरी लाभता लोकमान्यता, जाईल वार्ता श्री रघुनाथा. नगरी लाभता लोकमान्यता, जाईल वार्ता श्री रघुनाथा. उत्सुक होऊन श्रवणा करिता, उत्सुक होऊन श्रवणा करिता, करवितील ते तुम्हा निमंत्रण, करवितील ते तुम्हा निमंत्रण. कापाळानो श्रीरामायण, कापाळानो श्रीरामायण. सर्गक्रम घ्या पुरता ध्यानी, स्पष्ट गायनी. थोडे थोडे गात प्रतिदिनी, थोडे थोडे गात प्रतिदिनी. पूर्ण कथेचे साधा चित्रण, पूर्ण कथेचे साधा चित्रण. कापाळानो श्रीरामायण, कापाळानो श्रीरामायण.
नका सांगू रे नाम कामवा नका सांगू रे नका सांगू रे नका सांगू रे नाम कामवा स्वतःच माझे शिष्यच म्हणवा स्वरात ठेवा हास्य गोडवा स्वरात ठेवा हास्य गोडवा योग्य ते बडे बोला भाषण योग्य ते बडे बोला भाषण गाबानो श्री रामायण गाबानो श्री रामायण संयत असू द्या मुद्रा अभिनय स्वये ऐकता नृपशत्रुंजय संयत असू द्या मुद्रा अभिनय काव्य नव्हे हा अमृत संचय काव्य नव्हे हा अमृत संचय आदरील त्या रघुकुलभूषण आदरील त्या गाबानो श्री रामायण गाबानो श्री रामायण नच स्वीकारा धना कांचना नको दान रे नको दक्षिणा नच स्वीकारा नच स्वीकारा नच स्वीकारा धना कांचना नको दान रे नको दक्षिणा काय धनाचे मूल्य मुनिजना काय धनाचे मूल्य मुनिजना अवघ्या आशा श्रीरामार्पण अवघ्या आशा श्रीरामार्पण श्रीराम 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 प्रभू श्री रामचंद्रांनी लक्ष्मणास सांगितलेली श्रीराम गीता. एकदा श्रीराम आपल्या राज्यसभेत मंत्री आणि मुख्य सेनापती यांच्यासह बसले असताना त्यांनी बोलता बोलता विजय नावाच्या दूतास विचारले, अरे विजय, माझ्याबद्दल तसेच सीतेबद्दल माझे बंधू माता यांच्यापाशी नगरवासी ग्रामवासी बरे वाईट काही बोलत असतात का? तू सत्य सांग, मुळीच घाबरू नकोस. विजय म्हणाला, महाराज, सर्व लोक असे म्हणतात की आत्मज्ञान संपन्न अशा श्रीरामांनी अतिशय दुष्कर असे कार्य केले आहे. तथापि रावणाला मारल्यानंतर सीतेविषयी काही शंका न घेता तिला परत आणले आहे. त्यांनी तिला आपल्या घरी ठेवले आहे. हे मात्र योग्य केले नाही. अशा स्थितीत आम्हाला आमच्या बायकांचे दुष्कर्म सहन करावे लागेल. कारण जसा राजा असतो तशा प्रकारची प्रजा निश्चित असते. दूताचे हे वक्तव्य ऐकल्यावर श्रीरामांनी आपल्या स्वजनांकडे पृच्छा केली. ते श्रीरामांना नमस्कार करून म्हणाले, रामा, हे असेच आहे खरे, यात संशय नाही. हे ऐकल्यावर श्रीरामांनी लक्ष्मणास बोलावून घेतले आणि म्हणाले, अरे लक्ष्मणा, सीतेमुळे माझ्यावर फार मोठा लोकोपवाद आला आहे. तेव्हा उद्या सकाळीच सीतेला रथात बसवून वाल्मिकींच्या आश्रमाजवळ सोडून ये. लोकोपवादामुळे सीतेचा त्याग केल्यानंतर श्रीरामांनी सर्व भोग सोडून दिले आणि विरक्त होऊन मुनिव्रताचे आचरण करू लागले. एकदा प्रभू श्रीराम एकांत स्थानी बसले असताना लक्ष्मण त्यांच्या जवळ आला आणि प्रणाम करून त्यांना म्हणाला, हे महाबुद्धिमंता, तुम्ही ज्ञानस्वरूप आहात. समस्त देहधारी प्राण्यांची आत्मा तुम्हीच आहात. तुम्ही निराकार असूनही सर्वांचे नियंते आहात. तुमच्या चरण कमळांच्या ठिकाणी श्रद्धा भक्ती असलेल्या
आणि ज्ञान दृष्टी प्राप्त झालेल्या लोकांनाच तुम्ही प्रतीत होता. हे प्रभो, तुमचे जे चरण संसाराची निवृत्ती करतात आणि योगी लोक ज्यांचे ध्यान करतात त्या तुमच्या चरणी मी शरण आलो आहे. मी हा अज्ञान रूपी अपार सागर सुखाने व सहजपणे तरून जाईल असा उपदेश मला करा. लक्ष्मणाची ही श्रद्धाभावाने केलेली प्रार्थना ऐकल्यानंतर शरणागतांचे इच्छित पूर्ण करणारे श्रीराम प्रभू मनात प्रसन्न झाले. त्यांनी अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करण्यासाठी श्रुतीने सांगितलेले आत्मज्ञान लक्ष्मणास सांगण्यास सुरुवात केली. प्रभू म्हणाले, अरे लक्ष्मणा, सर्वात प्रथम आपापला वर्ण आणि आश्रम यासाठी शास्त्राने वर्णन केलेली कर्मे यथायोग्यपणे केल्यावर चित्ताची शुद्धी होते. चित्त शुद्ध झाल्यानंतर ती कर्मे सोडून द्यावीत. तत्पूर्वी शम दम इत्यादी साधनांनी संपन्न होऊन आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी मनुष्याने सद्गुरूंचा आश्रय घ्यावा. प्रभू पुढे म्हणाले, कर्म हेच पुनर्जन्माच्या प्राप्तीचे कारण आहे. कर्माबद्दल आसक्ती बाळगणाऱ्या पुरुषाच्या मनात बाबतीत इष्ट आणि अनिष्ट अशा क्रिया घडतात. तसेच धर्म आणि अधर्मही घडतात. अशा प्रकारे कर्मापासून जन्म आणि जन्मापासून पुन्हा कर्म असा चक्राप्रमाणे संसार फिरत राहतो. अज्ञान हेच या संसाराचे मूळ कारण आहे आणि त्या अज्ञानाचा नाश हाच संसारातून सुटण्याचा उपाय शास्त्रात सांगितला आहे. अज्ञानाचा नाश करण्यास ज्ञान हेच प्रभावी साधन आहे. सकाम कर्मामुळे अज्ञानाचा नाश होत नाही, तसेच आसक्तीचा सुद्धा नाश होत नाही. यासाठी मनुष्याने ज्ञानप्राप्तीचा प्रयत्न करावा. सर्व इंद्रियांच्या वृत्तींचे जे विषय त्यांच्यापासून निवृत्त होऊन आत्म्याच्या निरंतर अनुसंधानात लागलेल्या साधकाने सर्व कर्मे टाकून द्यावीत. कारण कर्मे विद्येला विरोधी असल्याने त्यांचा समुच्चय कधीही होऊ शकत नाही. परमात्मा आणि जीवात्मा यामध्ये जो भेद मानला जातो त्याचा नाश करणारे प्रकाशमय विज्ञान ज्यावेळी अंतःकरणात स्पष्टपणे विलसू लागते त्याचवेळी जीवात्म्याच्या संसाराला कारणरूप असणारी माया जी अविद्या सहजपणे आपल्या कारकासह लयास जाते. शुद्ध आणि अद्वितीय अशा परमात्म्याचे विज्ञान झाल्यानंतर पुन्हा अविद्या म्हणजे माया उत्पन्न होऊ शकत नाही. श्रीराम लक्ष्मणास पुढे म्हणाले, अरे लक्ष्मणा, विकाररहित चित्त असलेल्या ज्ञानी साधकाने वेदांनी विहित केलेल्या कर्मांचा विधिपूर्वक त्याग करावा. श्रद्धेने संपन्न असलेल्या आणि चित्ताने शुद्ध असलेल्या साधकाने गुरूंच्या कृपाप्रसादाने तत्वमसी आदी वाक्यांच्या अर्थाने परमात्मा आणि जीवात्मा यांचे ऐक्य अनुभवून मेरूप्रमाणे निश्चल आणि सुखी असावे. श्रीराम पुढे म्हणाले, लक्ष्मणा, भोगांचा आश्रय असणारे, उत्पत्ती आणि नाश असणारे, पूर्वकर्मांनी निर्माण होणारे आणि मायेचे कार्य असलेले जे स्थूल शरीर ही आत्म्याची स्थूल उपाधी आहे. मन, बुद्धी, 10 इंद्रिये आणि पंचप्राण यांनी युक्त 5 अपंचीकृत भूतांपासून उत्पन्न होणारे आणि भोगत्या जीवाच्या सुखदुःख इत्यादी भोगांचे साधन असणारे जे सूक्ष्म शरीर आहे ते जीवात्म्याचे दुसरे शरीर आहे. अर्थात ही आत्म्याची आणखी एक उपाधी आहे. याशिवाय अनादी अनिर्वचनीय माया हे प्रधान असणारे तिसरे शरीर आहे. ही सुद्धा आत्म्याची आणखी एक उपाधी आहे. या 3 शरीरांच्या उपाधीपेक्षा संपूर्णपणे वेगळा असणारा आपला आत्मा आहे हे ध्यानात ठेवावे. असा क्रमाने उपाधींचा निराश करीत आपल्या मनात आत्मनिश्चय करावा. प्रभू श्रीराम पुढे म्हणाले, हे रघुकुल दीपका, आत्मा हा कधीही जन्मास येत नाही आणि तो कधीही मरत नाही. तो कधीही क्षीण होत नाही आणि कधीही वाढत नाही. तो पुरातन आत्मा सर्व विशेषणांनी रहित आहे. तो सुखस्वरूप आहे. तो स्वयंप्रकाशी सर्व व्यापक आणि द्वैतरहित आहे. अज्ञानाच्या योगाने आत्म्यावर अध्यास होऊन एखाद्या ठिकाणी दुसराच पदार्थ भासणे यालाच अध्यास असे म्हणतात. हा संसार अनुभवास येत असतो, परंतु आत्म्याचे ज्ञान होताच हा संसार क्षणात लयास जातो. कारण
ज्ञान आणि अज्ञान हे संपूर्णपणे परस्पर विरोधी आहे. अनादि बुद्धीपासून उत्पन्न झालेल्या बुद्धीत प्रतिबिंबित झालेला चैतन्याचा प्रकाश हाच जीव आहे. बुद्धीचा साक्षी या स्वरूपात आत्मा हा वेगळाच असतो. बुद्धीमुळे मर्यादित होत नाही, कारण तो आत्मा पर म्हणजे सर्व व्यापक आहे. श्रीराम पुढे म्हणाले, लक्ष्मणा, मी प्रकाशरूप, अजन्मा, अद्वितीय, नित्य, प्रकाशमान, अतिशय निर्मळ, शुद्ध, विज्ञान घन, निरामय, क्रियारहित आणि संपूर्णपणे आनंद स्वरूप आहे. विकाररहित आहे. हे माझे स्वरूप आहे. मी निरंतर मुक्त आहे. माझ्याजवळ अचिंत्य शक्ती आहे. मी अतींद्रिय ज्ञान स्वरूप, अविकृत स्वरूप असणारा आहे. मी अनंत आणि अपार आहे. वेदांचा अभ्यास करणारे वेदवेत्ते रात्रंदिवस आपल्या हृदयात माझेच चिंतन करीत असतात. अशा प्रकारे अखंड मनोवृत्तीने आत्म्याचे चिंतन करणाऱ्यांच्या मनात उत्पन्न होणारी विशुद्ध भावना सुद्धा त्वरित कारकांसह अविद्येचा नाश करून टाकते. प्रभू पुढे म्हणाले, अरे लक्ष्मणा, इंद्रियांना आपल्या विषयांपासून दूर करून अंतःकरण जिंकून घ्यावे आणि आत्म्यामध्ये स्थित होऊन इतर कोणत्याही साधनांचा आधार न घेता शुद्ध चित्त होऊन विज्ञान दृष्टीने केवळ आत्म्याचे चिंतन करून साधकाने सर्व बंधनातून मुक्त व्हावे. मी करता, मी भोगता या अभिमानाने रहित होऊन प्रारब्ध भोगात राहणारा मनुष्य नंतर साक्षात माझ्यातच लीन होऊन जातो. प्रभू पुढे म्हणाले, ज्याप्रमाणे समुद्रात जल, दुधात दूध, महाकाशात घटाकाश, वायूंमध्ये वायू मिसळून एकरूप होतात, त्याप्रमाणे हा संपूर्ण संसार आत्म्याशी अभिन्न म्हणजे एकरूप होतो. असे चिंतन केल्यास जीव हा मज परमात्म्याबरोबर अभिन्न भावनेने स्थित होतो. जोपर्यंत सर्व विश्व हे माझेच स्वरूप आहे हे मनुष्यास पाहता येत नाही, तोपर्यंत त्याने माझी आराधना करण्यात तत्पर असावे. जो पुरुष श्रद्धेने युक्त आणि उत्कट भक्तीने संपन्न असतो, त्याला स्वतःच्या हृदयात रात्रंदिवस माझा साक्षात्कार होतो. श्रीराम पुढे म्हणाले, हे प्रिय लक्ष्मणा, सर्व श्रुतींचे सार संग्रहरूप असे हे रहस्य मी निश्चित करून तुला सांगितले आहे. येथे या जगात जे बुद्धिमान पुरुष आहेत ते या रहस्याचे मनन करून एकाच क्षणात सर्व पापातून मुक्त होतील. हे जग जे दिसत आहे ते सर्व माया आहे हे जाणून ते तू आपल्या मनातून काढून टाक. माझ्या चिंतनाने चित्त शुद्ध करून तू सुखी, आनंदमय आणि क्लेशरहित हो. जो पुरुष आपल्या मनाने गुणांच्या पलीकडे आणि गुणरहित अशा माझे चिंतन करतो किंवा कधी माझ्या सगुण गुणाचे चिंतन करतो, तो आणि मी एकरूप आहोत. ज्याप्रमाणे सूर्य आपल्या किरणांनी समस्त विश्वास प्रकाशित करतो, त्याचप्रमाणे महापुरुष आपल्या चरणांच्या रजकणांच्या स्पर्शाने तिन्ही लोकास पवित्र करतात. श्रीराम शेवटी म्हणाले, हे प्रिय लक्ष्मणा, गुरुभक्तीने युक्त होऊन जो पुरुष श्रद्धायुक्त मनाने हे पठण करील आणि त्याची जर माझ्या वचनांवर भक्ती असेल तर तो पुरुष मद्रूप होऊन जाईल, यात संदेह नाही. एवढे बोलून श्रीराम प्रभूंनी आपल्या वाणीला विराम दिला. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.